सांगलीमध्ये कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेसाठी पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने आंदोलन झालं। गरजूंसाठी केलेल्या योजना केवळ कागदावरच राहिल्याचा आरोप करत संतापलेल्या कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी देण्याचा प्रयत्न केला। पुण्यामधील राजगुरुनगरमध्ये नगर परिषदेच्या अन्यायकारक करवाढी विरोधात स्थानिक नागरिकांनी उपोषण केले। नगर परिषदेने केलेली घरपट्टी वाढ ही तात्काळ थांबावी यासाठी हे उपोषण करण्यात आलं। तर लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचं आंदोलकांनी म्हटलेलं आहे। परभणीमध्ये शिक्षकांनी बोंबाबोंब आंदोलन केलं। शिक्षकांनी प्रतिकात्मक अर्थसंकल्पाची होळी केली। अनुदानाचा वाढीव टप्पा देण्याच्या मागणीसाठी त्यांनी आंदोलन केलेलं आहे। आंदोलन शिक्षक मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी झाले होते। नाशिक शहरामध्ये दुचाकी आणि मोबाईल चोरट्यांना मुंबई नाका पोलिसांनी अटक केली आहे। या चोरट्यांकडून 4 चाकी आणि त्याचबरोबर 16 मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत। 3,74,000 रुपयांचा हा मुद्देमाल आहे। पोलिसांनी सापळा रचत संशयितांना अटक केली आहे। नाशिकच्या येवल्यामधील मालेगावात बनावट देशी दारू कारखान्यावर कारवाई झाली आहे। यावेळी संपूर्ण कारखाना उद्ध्वस्त झालाय। त्याचबरोबर 8,86,000 रुपयांचा मुद्देमालही जप्त झालाय। सोलापुरात तापमानाचा पारा हा 40 अंश सेल्सिअसवर पोहोचलाय। यंदा उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच तापमान 40 पार गेलंय। त्यामुळे सोलापूरकरांना कडक उन्हाचा सामना करावा लागतोय। त्यासाठी घराच्या बाहेर पडताना नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। परभणीमध्ये पहिल्यांदाच मराठवाडा राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। या कृषी महोत्सवामध्ये शेती उपयोगी साहित्य, नवीन तंत्रज्ञान, बी बियाणं तसंच पन्हाळा गडाची प्रतिकृती सादर करण्यात आलेली आहे। महोत्सवाला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळालाय। लातूर जिल्ह्यामध्ये ज्वारी पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झालाय। ज्वारी पिकावर चिकटा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे पिकाची वाढ खुंटली असून उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। नांदेडमध्ये हळदीच्या दरामध्ये मोठी घसरण झालेली आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीची आवक वाढल्यामुळे दर घसरलेत। सध्या हळदीला 11 ते 12,000 क्विंटल इतका भाव मिळतोय। हळदीच्या दरामध्ये सतत घसरण होत असल्यामुळे शेतकरी धास्तावलाय। सोलापुरात शिवगंगा मातेला होळी निमित्तानं 521 किलो द्राक्षांची आरास करण्यात आलेली आहे। देवीचा पूर्ण गाभारा या द्राक्षांनी सजवण्यात आलाय। सोलापुरात होळी करा लहान पोळी करा दान हा उपक्रम राबवला गेला। या उपक्रमामध्ये 1000 पोळ्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं संकलित केलेल्या आहेत। या पोळ्या गोरगरिबांना वाटल्या जात आहेत। मुंबईच्या कुलाबा कोळी वाड्यामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही होळीचा सण साजरा करण्यात आला। होळी निमित्तानं कोळी बांधवांनी पारंपरिक वेशभूषा परिधान केली। यावेळी त्यांना पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती। दरम्यान मुंबईसह अलिबाग पट्ट्यामधील कोळीवाड्यांमध्ये होळी तितक्याच उत्साहात साजरी केली जाते। लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये होळी सण उत्साहात साजरा करण्यात आला। कासार शिरशी इथे कोराळीमध्ये होळी जल्लोषात साजरी करण्यात आली। नागरिकांनी परंपरागत रीतिरिवाजांचं पालन करत होळीचा सण साजरा केला। कोल्हापुरातील मान इथल्या केंद्रीय प्राथमिक शाळेमध्ये होळी निमित्तानं बोंब मारण्याची प्रथा जोपासण्यात आली। मनामधील वाईट गोष्टी आणि नकारात्मक विचारांना दूर करण्यासाठी हा उपक्रम राबवला गेला। वाईटावर चांगल्याचा विजय हा साजरा करण्यासाठी हा उपक्रम राबवला जातोय। वाशिममध्ये संकल्प फाउंडेशननं होळी निमित्तानं स्मशान होलिकोत्सव उपक्रम राबवलाय। फाउंडेशनच्या सदस्यांनी मोक्षधाम स्मशानभूमीची स्वच्छता केली। त्यांनी परिसरातील प्लास्टिक आणि इतर साहित्य हा संपूर्ण कचरा गोळा करून होळीद्वारे विल्हेवाट लावली। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये पारंपरिक पद्धतीने होळीचा सण साजरा करण्यात आला। परंपरेप्रमाणे संत नामदेव पायरी इथं होळीचं दहन करण्यात आलं। शेणाच्या गोवऱ्या आणि श्रीफळ यांची विधिवत पूजा करून होळीची पूजा करण्यात आली। संत तुकाराम महाराजांच्या देहू देवस्थानच्या वतीनं होळीचं दहन करण्यात आलं। देवस्थान अध्यक्षांच्या वतीनं होलिका मातेचं पूजन झालं। यावेळी राज्यभरातून आलेल्या भाविकांनी होळी पेटताच पांडुरंगाचं नामस्मरण केलं।
ठाण्यामध्ये चंदनवाडी परिसरामध्ये मराठा महासंघाच्या वतीनं होळी उभारण्यात आली। या होळीवर संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींचे फोटो लावण्यात आले होते। देशमुख यांच्या आरोपींना शिक्षा द्या अशी मागणी होळीमधून करण्यात आली। सिंधुदुर्गमधील सांगोली इथल्या गावामध्ये गिरोबा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला, तर सर्वत्र शिमगोत्सव उत्सव पाहायला मिळतोय। गणेश उत्सवानंतर कोकणातील सर्वात मोठा सण म्हणजे शिमगोत्सव असतो आणि त्या निमित्तानं चाकरमानी सुद्धा कोकणामध्ये जात असतात। सोलापुरात अबू आझमीच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आले आणि होळी साजरी करण्यात आली। शिवराज प्रतिष्ठानच्या वतीनं अबू आझमी राहुल सोलापूरकर यांच्यावर मुक्का लावावा अशी विनंती मुख्यमंत्र्यांना करण्यात आली। अकोल्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी होळी साजरी केली आहे। छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या विकृत साहित्याची होळी करण्यात आली। त्याचबरोबर शासनानं विकृत साहित्याचा भाग हटवावा अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे। धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी शहरामध्ये तगडा बंदोबस्त तैनात केलेला आहे। या ठिकाणी वाहतूक पोलीस आणि स्थानिक पोलिसांची पथकं तैनात करण्यात आलेली आहे। सकाळी 11 वाजल्यापासून रात्री 1:30 वाजेपर्यंत हा बंदोबस्त असणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सदिच्छा भेट घेतलेली आहे। फडणवीसांनी मुंबईमध्ये होणाऱ्या वेव्ह समिटचं मोदींना निमंत्रण दिलेलं आहे। मुंबईमध्ये 1 मे पासून वेव्ह समिट होणार आहे। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या एका विधानामुळे उलटसुलट चर्चा रंगलेली आहेत। शक्तीपीठ आंदोलनादरम्यान त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवू नका असं विधान केलेलं होतं। यावरून राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले, तर जयंत पाटील हे लवकरच अजित पवारांसोबत दिसतील असा दावा सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी केलाय। खासदार सुप्रिया सुळे यांनी सतीश भोसले प्रकरणावरून राज्य सरकारवर निशाणा साधलाय। राज्यामध्ये गुन्हेगारी वाढलेली आहे, पोलिसांची भीतीच उगलेली नाही। वाल्मिक कराडनं तर पोलिसांचा अपमान केल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केलेला आहे। काँग्रेस नेते नाना पटोले यांनी नितेश राणे यांचा उल्लेख वाचाळ मंत्री असा केलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वाचाळ मंत्र्यांना थांबवलं पाहिजे असं नाना पटोले यांनी म्हटलंय। राज्यातील धार्मिक भावना भडकवणाऱ्यांवर कारवाई करा असंही ते म्हणाले। महाराष्ट्राला रेशन धान्याचा कोटा वाढवून मिळावा यासाठी खासदार प्रणिती शिंदे यांनी संसदेमध्ये मागणी केली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्राला रेशन धान्याचा कोटा उद्दिष्टापेक्षा कमी मिळतोय। हा रेशन कार्ड धारकांवर अन्याय आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि कोटा वाढवून देण्याची मागणी केली आहे। पंढरपूर तीर्थक्षेत्र कॉरिडॉर हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे। हा प्रोजेक्ट होत असताना नागरिकांवर अन्याय होणार नाही असा विश्वास आमदार समाधान आवताडे यांनी व्यक्त केलाय। नागरिकांनी दिलेल्या सूचना आणि मुद्दे लक्षात घेऊन तिथूनच तीर्थक्षेत्र पंढरपूरचा विकास केला जाईल असं आवताडे यांनी म्हटलंय।